मी डॉक्टर शरद पाटील, सुशील आय केअर व डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटल नाशिक याचा मी प्रमुख आहे. आपण नुकताच अंधत्व सप्ताह साजरा केला, तर याच्यात बऱ्याचशा गोष्टी लक्षात येण्यासारख्या अशा आहेत की काही लोकांना आपल्याला कमी दिसतं हेच लक्षात येत नाही. माझ्या मित्राचा चष्मा मी घालून बघितला आणि मला खूप चांगलं दिसायला लागलं. तेव्हा मला लक्षात आलं की मला काय कमी दिसतंय. तर असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत होतं, सहसा वयस्कर लोकांच्या बाबतीत, की त्यांना आपल्याला कमी दिसतंय हे इथं आल्यानंतर कळतं किंवा तपासणी केल्यानंतर कळतं. तोपर्यंत त्यांचं काम चालत असतं किंवा त्यांना जर विचारलं तुम्हाला कमी दिसतं का, तर त्यांचं उत्तर असं नाही, माझं काम एकदम व्यवस्थित चालू आहे. पण बऱ्याचशा गोष्टी ते विसरतात की काही प्रसंगी, जसं रात्रीचं ड्रायव्हिंग असेल किंवा खूप वेळ वाचन असेल, तर रात्री ड्रायव्हिंगला समोरचा लाईट सहन होत नाही किंवा खूप वेळ वाचन केलं की डोळ्यांना ताण पडतो किंवा पाणी येतं किंवा खूप वेळ वाचता येत नाही, अशा गोष्टी करून त्यांना थांबावं लागतं. तर अशा असंख्य गोष्टी असतात, अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांनी डोळ्यांची तपासणी करायला पाहिजे नियमितपणे. वर्ष 2 वर्ष डोळे तपासले तर आपलं कसं दिसतंय ते आपल्याला लक्षात येतं. कारण की दृष्टी ही अत्यावश्यक बाब आहे आजच्या काळामध्ये सगळ्यांसाठीच. दृष्टी असेल तर आपण सगळी सृष्टी बघू शकतो, आपले नेहमीचे कामं व्यवस्थित करू शकतो, कोणताही त्रास न होता. आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी प्रिव्हेंटिव्ह गोष्टी म्हणून समजल्या जातात की आपण काही गोष्टी टाळू शकतो. आता टाळण्यासारख्या गोष्टी काय असतात की आपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोळ्याची तपासणी झाली, दुसरी आपल्या हॅबिट्स झाल्या, आणि तिसरं आपण काय खातो, आपल्या सवयी काय आहेत, ह्या सगळ्यात महत्वाच्या. खाण्यापिण्यातून आपल्या शरीराला जे आवश्यक विटॅमिन्स असतात ते मिळतात. डोळ्यांसाठी जे विटॅमिन्स आवश्यक असतात त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, तसंच लुटीन, झियाझान्थिन असे काही एलिमेंट्स पण आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यांसाठी आवश्यक असतात. आता आपल्याला ह्या पुरेशा मिळतात की मिळत नाही हे आपलं समजण्याचा कोणताही मार्ग नसतो. तर आता आपण बघितलं की व्हिटॅमिन ए मुळे अंधत्व येऊ शकतं. व्हिटॅमिन ए जर कमी असेल तर डोळ्यांना कोरडेपणा येतो, रातधळेपणा येतो, आणि काही लोकांचा अक्षरशः डोळे विरघळतात किंवा बुबुळ त्यांचं विरघळून जातं आणि अंधत्व येऊ शकतं. आताशी फारशी व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी दिसत नाही, तरी सुद्धा काही प्रमाणात व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी बऱ्याच लोकांना असू शकते, सहसा लहान मुलांना, की ज्यांना अन्नातून जर व्हिटॅमिन्स नाही मिळाले तर त्रास होऊ शकतो. तर व्हिटॅमिन ए जे आहे हे सापडतं कशामध्ये? आपल्या नेहमीचे जे फळं असतात त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं. गाजर झालं, पपई झाली, आंबा झाला, जे काही आपले आसपास फळं मिळतात, भाजीपाला मिळतो, याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं. दुसरं व्हिटॅमिन डोळ्यांसाठी आवश्यक म्हणजे व्हिटॅमिन ई. आता हे व्हिटॅमिन ई सुद्धा ह्या सगळ्या फळांमध्ये, त्याचबरोबर बदाम झालं, शेंगदाणे झाले, ह्या तेलबिया झाल्या, याच्यामध्ये व्हिटॅमिन ई असतं की जे आपल्या डोळ्यांच्या नजरेकरता आवश्यक असतं. व्हिटॅमिन डी जर आपण विचार केला तर व्हिटॅमिन डी मात्र आपल्या अन्नातून मिळत नाही, ते आपला सूर्यप्रकाश आउटडोर्स ऍक्टिव्हिटीमधूनच मिळतं. आताशी बरेचसे लोक इंडोर्स राहतात, घरात राहतात, कॉम्प्युटरवर काम करतात, त्यांना सूर्यप्रकाश जाण्याकरता वेळही मिळत नाही किंवा संधी मिळत नाही. अशा लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी सापडते, आणि या व्हिटॅमिन डी च्या डिफिशियन्सीमुळे बऱ्याच लोकांना विकनेस डोळ्यांचे येतात, स्ट्रेन जाणवतात. आता बरेचसे लोक जे आहे, यंग मुलं जे असतात, त्यांच्यात आम्ही जेव्हा व्हिटॅमिन डी ची तपासणी करतो त्यावेळेस ते फार अलार्मिंगली कमी सापडतं, आणि अशा मुलांची नजरेची क्षमता जी आहे कमी व्हायला लागते. काहींना केराटोकोनस नावाचा आजार पण होतो या व्हिटॅमिन डिफिशियन्सीमुळे, की ज्यात आपल्या डोळ्याचं बुबुळ जे आहे त्याचा आकार बदलतो आणि त्या दृष्टीला सिरियसली त्रास निर्माण होतो. तर असे हे सगळे विटॅमिन्स जे आहेत हे आपल्या अन्नाद्वारे, सूर्यप्रकाशाद्वारे मिळतात. त्यामुळे बॅलन्स्ड डाएट करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी जे आपण जे म्हणतो, व्हिटॅमिन सी जे आहे ते आंबट फळं आपण जे म्हणतो, संत्री, मोसंबी, पेरू, आवळा, अशा याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. व्हिटॅमिन सी हे एक प्रकारचं अँटीऑक्सिडंट आहे की जेव्हा आपली एजिंग प्रोसेस जी असते शरीराची ही स्लो डाऊन होते, कमी होते. तर त्यामुळे ज्यांचं वय 40च्या पुढे गेलं, 50च्या पुढे गेलेलं आहे, अशा लोकांना व्हिटॅमिन सी जर दिलं गेलं किंवा अँटीऑक्सिडंट जर खाण्यात आले गेले तर त्यांच्या शरीराचं वाढणारं वयोमान जे आहे की वयोमानानुसार जे बदल आपल्या शरीरात होतात ते हळू होतात आणि त्यांचं डोळ्यांचं आरोग्य जे आहे हे बरेच वर्ष टिकून राहू शकतं.
तर सगळ्यांनीच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की डोळ्यांची नियमित तपासणी, बॅलन्स डाएट आणि व्हिटॅमिन्सची कमतरता आपल्याला आहे किंवा नाही हे मधून केव्हा तरी चेक करणं, हे जरी केलं तरी बरेचसे चष्म्याचे नंबर, डोळ्यावर पडणारा ताण आणि स्त्रियांमध्ये डोळ्यांचा ड्रायनेस, हा ड्रायनेस सुद्धा व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए डिफिशियन्सीमुळे होऊ शकतो व त्याचबरोबर वार्धक्यामुळे होणारा त्रास म्हणजे कॅटरॅक्ट. ह्या गोष्टी आपण 100% टाळू जरी शकलो नाही तरी ते आपण प्रोलॉंग करू शकतो किंवा आपलं आयुष्य जे आहे आपण वाढवू शकतो. धन्यवाद.